मित्रहो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा मुद्दा ठरलेला पेण तालुक्यातील चिंचपाडा ह्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं जे स्मारक होतं ते हटवण्यात आलेलं आहे. याबाबत नेमकं काय झालेलं आहे, नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं घटना काय आहे, घटनाक्रम काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचं अनावरण झालं. हे अनावरण पेणचे आमदार रविशेठ पाटील सोबतच धैर्यशील पाटील, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील आणि त्यांचे सहकारी आणि बरीच मंडळी ह्या लोकांच्या समवेत हा सोहळा संपन्न झाला. परंतु सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर थोड्याच उशिराने लोकांच्या लक्षात आलं, जे छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक उभारलेलं आहे ते स्मारक लो पॉली मेटल आर्ट किंवा आपण असं म्हणूया जिओमेट्रिक मेटल आर्ट ने बनवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काय आहे, जर संभाजी महाराजांचे तुम्ही महाराष्ट्रातले नाही तर संपूर्ण जगातले स्मारक पाहिले आणि हा जर का स्मारक पाहिला तर हा पूर्णतः रोबोटिक स्टाईलने बनवलेला आहे. पण जेव्हा ह्या स्मारकाचं अनावरण झालं त्यावरती देखील हे स्मारक योग्य नाहीये ह्यासाठी तक्रार घेऊन नगरपालिकेमध्ये काही सामाजिक स्थानिक संस्था गेल्या होत्या. म्हणजे ह्या स्मारकावरती चर्चा 14 ऑगस्टला झाली होती, पण तरी सुद्धा 15 ऑगस्टला ह्या स्मारकाचं अनावरण होतंच कसं, नेमकं ह्या मागची कारण काय आहेत. खरं तर किती वाईट आहे की एक प्रसंग, जी लहान मुलगी आपल्या वडील जेव्हा फोटो दाखवतात तेव्हा म्हणतात की हे जर का संभाजी महाराज आहेत मग त्यांच्या अंगावरती कपडे का नाही आहेत. हे लहान मुलीला जर का कळत असेल मग आपल्याला ते का कळत नाही. डेव्हलपिंगच्या नावाखाली छत्रपती संभाजी महाराजांचे तुम्ही असे पुतळे कसे बनवू शकता आणि ह्यानं तुम्ही पुढच्या पिढीला काय संदेश देणार आहात. ते चेहऱ्यावरचे महाराजांचे भाव, ती तीक्ष्ण नजर, तो शौर्य, तो इतिहास, तो बाणा, तुम्ही इतर स्मारक बघा ॲज कम्पेअर हे स्मारक बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल की एका सिंहाच्या बाजूला एक बाहुला उभा केलाय. कोणीही म्हणेल मूर्ती जशी महाराजांची आहे तशी ही मूर्ती नव्हती, तर हे 3D च्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर करून मेटलची ही मूर्ती बनवली होती. पण खरं तर ही मूर्ती नव्हतीच, हा एक बाहुला दिसत होता आणि सोबतच बाजूला सिंह दिसत होता. आणि त्यामुळं ह्या स्मारकाच्या खाली असं लिहिलं होतं की छत्रपती संभाजी महाराज चौक. आणि लोकांचा मुद्दा हा होता की मग छत्रपती संभाजी महाराज चौक आहे, मग त्या चौथऱ्यावरती संभाजी महाराजांचा पुतळा असा का आहे, रोबोटिक पद्धतीचा काय आहे. आणि मग इथूनच सुरुवात होते. पहिली ह्या स्मारकाची व्हिडिओ पेणमध्ये वैभवी म्हात्रे ही तयार करते आणि मग सोबतच त्या व्हिडिओला प्रतिसाद, त्यावरती कमेंट महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशभरातून यायला सुरुवात होते. आणि मग ह्याच व्हिडिओवरती बऱ्याच सोशल मीडियावरती व्हिडिओ यायला सुरुवात होते. आणि मग संदेश पाटील असतील, जय भोसले असतील, रश्मिता पोपेटा असेल, ह्यासारखी बरीच समाजात काम करणारी माणसं पुढं आली आणि ह्या स्मारकाला विरोध केलेला आहे. कारण हे स्मारक नाही तर महाराजांची केलेली विटंबना आहे आणि हीच गोष्ट खरी आहे. खरं तर जगात कुणीही केलं नसेल ते काम पेण नगरपालिकेनं केलेलं आहे. कारण जगात असा महाराजांचा पुतळा कुणीही बनवलेला नाहीये. खरं तर ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली आणि मग त्यानंतर नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. आणि जर शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या असतील तर त्यासाठी त्या भावनांचा त्यांनी आदर सुद्धा केलेला आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा पुन्हा बसवण्यात येईल व्यवस्थितरित्या. जे शौर्याचं प्रतीक आहे,
जे इतिहासाचं प्रतीक आहे, महाराष्ट्राचं गौरव आहे. पण दरम्यान मग हे स्मारक पाडलं म्हणजे झालं काय, तर ही सगळी माणसं सोशल मीडियावरून एकत्र येतात आणि पेणमध्ये रात्री जमतात. त्यासोबत मीही होतो आणि मी त्या गोष्टीचा, त्या घटनेचा साक्षीदार आहे. जेव्हा हे पुतळं हटवण्यात आलं तेव्हा मी तिथेच होतो. रात्री 12च्या सुमारास पोलिसांचा बंदोबस्त होता आणि सोबतच आम्ही सगळी लोक तिथं बाजूला होतो. कारण एकच होतं की महाराजांचा पुतळा बसवा, तर आमचा त्याला सपोर्टच आहे. फक्त महाराजांचा पुतळा महाराजांसारखा असावा, एवढीच माफक इच्छा होती. आणि प्रशासनाच्या लक्षात येऊन रात्रीच कारवाई व्हायला सुरुवात होते आणि मग जेसीपीच्या माध्यमातून तो पुतळा जो 3D आर्टनं बनवलेला होता तो रात्रीच हटवलेला आहे. पण मित्रांनो, काही गोष्टींवरती विचार केला पाहिजे की ही हिम्मत आपली होतेच कशी, की छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, ह्यांच्या स्मारकांचं जेव्हा जेव्हा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये थोरांचं, राष्ट्रवीरांचं किंवा महापुरुषांची जेव्हा स्मारक उभारली जातात, त्यासाठी 2 मे 2017ला पुतळा धोरण शासन आदेश आलेला आहे आणि त्या आदेशाचं पालन करूनच स्मारक बनवलं पाहिजे. जर तसं केलं असतं तर ही वेळ आज पेण नगरपालिकेवर आली नसती. त्याचं कारण काय आहे मित्रांनो, 2 मे 2017ला पुतळा धोरण शासन आदेश नेमकं काय सांगतं ते आपण बघूया. पुतळे उभारण्यासंबंधीचे मार्गदर्शन तत्वे कोणतेही व्यक्ती, संघटना, संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर जिल्हा अधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही. प्रीतमताई यांनी सांगितलं की आम्ही अधिकृत परवानगी घेतलेली आहे वगैरे. जर तसं असेल तर आम्हालाही समजू दे, तुम्ही कोणती परवानगी घेतलेली आहे ते पब्लिक करा. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा विषय आहे. जर परवानगी असती, तुम्ही मागायला गेला असता, तर ह्या स्मारकाला, ह्या अशा 3D रोबोट स्टाईल मध्ये बनवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा अधिकारी यांनी मान्यता दिलीच नसती. कारण ही गोष्ट आपण समजूनच घेतली नाही. मग हा एकच मुद्दा आहे का, तर त्यासोबत बरेच मुद्दे आहेत. मग जिल्हा अधिकारी यांची पूर्व परवानगी असेल किंवा मग नगरपालिका तर तुमचीच आहे, तुम्ही परवानगी घेतली असाल, सोबतच पोलिसांची एनओसी आहे तुमच्याकडं, रस्त्याच्या मीडियन वरती हा स्मारक आहे चौथरा, मग ह्यावरती तुम्ही ट्रॅफिक पोलीस असतील किंवा आरटीओ ह्यांची एनओसी आहे, तीही नसेल. मग सोबतच PWDचा विषय येतो, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यांची एनओसी लागते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची कला संचालन जी टीम आहे मान्यता प्राप्त, एखादा मॉडेल किंवा एखादा स्मारक किंवा एखादं शिल्प बनवायचं असेल तर त्यासाठी कला संचालनाची परवानगी घेणं गरजेची असते. ती जर का घेतली असती तर ही आज पेणची बदनामी झाली नसती, कारण ह्या स्मारकाला त्यांनी परवानगीच दिली नसती. त्याच्यानंतर तांत्रिक आराखड्याची मान्यता, वास्तुशास्त्रीय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो एस्टिमेट आहे किंवा किती क्षेत्रफळ असणार आहे, किती उंची असणार आहे, हे प्रस्तावामध्ये मांडायला लागतं. सोबतच ह्याची देखभाल कोण करणार, ह्याचं पावित्र्य कोण जपणार, कारण महापुरुषांचं जेव्हा स्मारक उभारलं जातं तेव्हा त्यांचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी कोणीतरी हमीपत्र देऊन लिहून घेऊन देण्यात येते. असं हमीपत्र कोणी लिहून दिलंय? खरं तर ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणजे हे इथंच संपतंय का, तर अजिबातच संपत नाहीये. त्यावरती तुम्ही म्हणालात की नगर अध्यक्ष प्रीतमताईंचंही आहे म्हणणं की इथे स्मारक होणार, तर ह्याची नेमकी सुरुवात कुठून झाली होती तेही सांगतो शेवट करायच्या आधी. जितेंद्र ठाकूर यांनी सुरुवात केलेली आहे. खरं तर ते छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत, रायगड जिल्हा अध्यक्ष, आणि ह्यांनी उपोषण करेन किंवा अनेक वेळा आंदोलनं केली की आम्हाला स्मारक पाहिजे, आम्हाला स्मारक पाहिजे, आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. आणि सोबतच मी वर्क ऑर्डर सुद्धा बघितलेली आहे नगरपालिकेची, आणि साधारणतः ह्या स्मारकाचा खर्च मित्रांनो 16 लाख रुपये दाखवलेला आहे अधिकृतरित्या. तर आता ह्याची चौकशी होईल का,
किंवा चौकशीपेक्षा हे 16 लाख पाण्यात गेले का, हाही तेवढाच मोठा मुद्दा आहे. आणि हे सगळ्या मुद्द्यांपेक्षा महाराजांचं स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्याला कोणाचाही विरोध नसणार आहे. फक्त ते स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या घटना सांगणारा असावं, ते स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारा असावं, ते स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य दर्शवणारा असावं. कारण जेव्हा कधी तिथून रस्त्यातून जाणाऱ्या माणसाने पाहिल्यावरती नकलत माणसाचा मुजरा जाईल असं स्मारक असावं. कारण ते पूजनीय आहे आणि अशा स्मारकाची आम्हाला अपेक्षा आहे. खरं तर हे स्मारक आता जे 3D आर्ट मध्ये जे बनवलेलं होतं ते आता पाडलेलं आहे आणि चौथरा तसाच आहे. पण त्या चौथऱ्यावरती सुद्धा एक करेक्शन आहे की छत्रपती संभाजी महाराज चौक असं जिथं लिहिलंय त्या छत्रपतीमध्ये तीची वेलांटी सुद्धा चुकवलेली आहे. आणि दुर्दैव आहे की तिथं कोणाच्याही ते लक्षात आलं नाही. जे महाराज आम्ही डोक्यावरती घेतलं पण आम्ही डोक्यात नाही घेतलं एवढंच आता मला वाटतं. कारण महाराज म्हणजे संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच जणू असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे ती छत्रपती संभाजी महाराजांसारखी असे. आणि ज्या माणसानं स्वराज्याच्या नांगराचा जोकार तब्बल 35 वर्ष जबाबदारीनं आपल्या खांद्यावरती घेऊन इथं 32 मन सोन्याचं सिंहासन ह्याच मातीत ह्या सगळ्या आदिलशाही कुतुबशाही ह्या सगळ्या शाहींवरती तुटून पडून तुडवून मराठी शाही जिवंत ठेवली, त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासोबत अशी विटंबना ही अपेक्षितच नव्हती. मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करताना मला एक गोष्ट सांगायची आहे की महापुरुषांचं स्मारक जर का तुम्ही उभारत असाल तर त्यासाठी महाराष्ट्र पुतळा शासन धोरण जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करा. जर त्या आदेशांचं पालन केलं तर अशा महापुरुषांची विटंबना होणार नाही. कारण प्रत्येकाच्या भावना दुखावल्या जातात, त्या भावना आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यासाठीच तो आदेश होता. त्या आदेशाचं पालन केलं असतं तर पेणमध्येही असं काही घडलं नसतं. तुम्हीही जर का स्मारक बनवत असाल महापुरुषांचे तर ज्या काही अटी आहेत, ज्या काही त्रुटी आहेत पुतळा धोरणाच्या त्या समजून घेऊनच स्मारक बनवा. धन्यवाद.